नमस्कार. आज आपण पीक पाहणी या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. या योजनेद्वारे शेतातील पिकांची नोंदणी करता येते. मॉड्यूलच्या शेवटी शिकणारे सक्षम होतील. शिकण्याचे उद्दिष्ट: तुम्हाला पीक पाहणीची प्राथमिक माहिती कळेल. तुम्हाला पीक पाहणीच्या अर्ज प्रक्रियेबद्दल माहिती असेल. पीक पाहणीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल तुम्हाला माहिती असेल. पीक पाहणी म्हणजे काय? पीक पाहणी ही राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक नवीन आणि डिजिटल पद्धत आहे. पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी पीक पाहणी ॲपच्या सहाय्याने स्वतः करू शकतात. यापूर्वी पिकांची नोंदणी तलाठी या सरकारी अधिकाऱ्याद्वारे करण्यात येत होती. मात्र पीक पाहणीच्या माध्यमातून ह्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन आणि मोबाईल ॲपच्या सहाय्याने पार पाडली जाते. पीक पाहणीसाठी टाटा ट्रस्ट मार्फत एक मोबाईल ॲप बनविण्यात आलेला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेताचे क्षेत्र, पिकांची नावे, लागवडीचा काळ इत्यादी माहिती ऑनलाईन भरता येते. अनेकदाच्या सहाय्याने शेताचे क्षेत्रफळ स्वयंचलितपणे मोजले जाते. पीक पाहणी कार्यक्रमाचे उद्दिष्ट: पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने पीक पाहणी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पीक पेरणी नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे. क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी रिअल टाइम क्रॉप डेटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डेटा संकलित करताना पारदर्शकता आणणे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे. पीक पाहणी प्रक्रियेचे फायदे: कर्ज मिळवणे सुलभ. पीक पाहणी नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज क्रॉप लोन मिळणे देखील सुलभ होणार आहे. पीक विमा आणि पीक विम्याचे दावे निकाली काढणे. पीक कर्ज वाटप, अचूक नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास योग्य मदत यासाठी पीक तपासणी नोंदी आवश्यक असतील. नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य. पीक पाहणी ॲपमध्ये केलेल्या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होईल. एकाच वेळेत अनेक नोंदी शक्य. एकापेक्षा जास्त गट क्रमांक निवडून एकाच वेळेत नोंदविण्याची आणि एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना सुविधा देण्यात आली आहे. मागील हंगामाची पीक पाहणी शक्य. पीक पाहणी ॲपमधील तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदविताना मागील हंगामाची पीक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे. वेळेची बचत. पारंपरिक पद्धतीने पिकाची नोंद करण्यासाठी पुष्कळ कालावधी लागतो, परंतु पीक पाहणीमुळे वेळेची बचत होते. काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी: सर्वसाधारणपणे प्रत्येक हंगामातील सुरुवातीची 2 महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे अपलोड करतील व त्यानंतरचा 1 महिना तलाठी व कृषी सहाय्यक हे 10% नमुना पडताळणी करतील. आणि त्यानंतर तलाठी पीक पाहणी आज्ञावलीद्वारे पीक पाहणीला अंतिम मान्यता देतील. पीक पाहणी पात्रता: केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी प्रकल्पात सहभागी होऊ शकत नाहीत. ॲपच्या सहाय्यानेच पिकाची नोंदणी करण्यात येईल. पीक पेरणी नंतर 2 आठवड्यात वाढलेले पीक. पिकाची पूर्ण वाढलेली अवस्था. कापणी, हंगाम पूर्वीची अवस्था. पिकांच्या समाविष्ट अवस्था. या योजनेचा रुबाब घेण्यासाठी खालील दस्तऐवज लागतात: आधार कार्ड, 7/12 कार्ड व 8 कार्ड. आता आपण आवेदन करायची प्रक्रिया समजून घेऊया. नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल, अँड्रॉइड द्वारे गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून स्थापित, इन्स्टॉल करावा. खातेदाराने पीक पाहणी ॲपमध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्याचे नाव गाव नकाशा न 7/12 मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहिवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील. खातेदाराने पीक पाहणीची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो, एनेबल्ड व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जाऊन पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल. एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल तर सहजरित्या उपलब्ध होणारा दुसरा टॅबलेट नोंदणीसाठी वापरू शकतात. एका मोबाईल नंबरवरून एकूण 20 खातेदारांची नोंदणी करता येईल. ई-पीक पाहणी करण्यासाठी मार्गदर्शिका. सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल व ई-पीक पाहणी ॲप इन्स्टॉल करायचा आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यावर तो ओपन करायचा आहे. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील फोटो आणि मीडियाच्या ॲक्सेससाठी परमिशन मागेल त्यासाठी अलाउवर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या लोकेशनसाठी परमिशन द्यावे लागेल त्यासाठी व्हाईल युसिंग दिस ॲप वर क्लिक करावे लागेल. आत तुम्हाला फोटो आणि व्हिडिओसाठी परमिशन द्यावे लागेल त्यासाठी व्हाईल युसिंग दिस ॲप वर क्लिक करावे लागेल. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. तुमच्या विभागाची निवड केल्यावर राईट ॲरोवर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहे त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटणावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करायची आहे व राईट ॲरोवर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे. तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि शोध बटणावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदार निवडमध्ये तुमच्या खातेदाराची निवड करायची आहे आणि राईट ॲरोवर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसेल. आता तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकाची निवड करायची आहे आणि राईट ॲरोवर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल. तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करून घ्या व तो योग्य असल्यास पुढे वर क्लिक करा. जर तुमचा मोबाईल क्रमांक चुकीचा असेल किंवा तो बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदलावर क्लिक करून तो बदलून घ्या. आता तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का? तुम्हाला होय वर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा संकेतांक टाकायचा आहे. जर तुम्ही तुमचा संकेतांक नंबर विसरला असाल तर संकेतांक विसरलास वर क्लिक करा तुम्हाला तुमचा संकेतांक दिसेल. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पीक माहिती नोंदवा वर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकाची विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि पुढे जा वर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेताचे 2 छायाचित्रे काढायची आहेत. दोन्ही छायाचित्रे काढून झाल्यावर राईट ॲरोवर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती तसेच दोन्ही छायाचित्रे दिसतील. सर्व माहिती तपासून पहा व सर्व माहिती अचूक असल्यास मी घोषित करत आहे वर टिक करा आणि पुढे जा वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकांची माहिती पहा वर क्लिक करून तुम्हाला तुम्ही जी माहिती भरली आहे ती पाहायची आहे.
अशा प्रकारे आपण ई पीक पाहणीसाठी अप्लिकेशन करू शकतो. हक्कदर्शक बरोबर जोडले गेल्यास मनापासून धन्यवाद.